नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा तडाखा जबरदस्तपणे सुरू आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे राज्यातील विविध भागामध्ये मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या पावसामुळे गंभीर संकटांचा सामना करावा लागला आहे आणि काही ठिकाणी वाहतूक आणि वीज पुरवठा देखील प्रभावित झालेला आहे. आज हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला. विविध भागांमध्ये पावसाची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून महाराष्ट्रात प्रचंड पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागांमध्ये जोरदार पावसासोबत गारपिटीचा तडाखा बसला. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. फळबागा पूर्णपणे नष्ट झाल्या असून शेतकऱ्यांचे ऐन हाती आलेले उत्पन्न निसर्गाने हिरावून घेतले. याच दरम्यान आज हवामान विभागाने पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. हवामान विभागानुसार आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळासह पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. यासोबतच ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितलं आहे.